नमस्कार. आज आपण देवदर्शन किचनमध्ये पारंपरिक आणि अतिशय पौष्टिक चविष्ट असे नाश्त्याचे प्रकार पाहूया. पहिला प्रकार बनवण्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर मी घेतलेली ही डाळ सालीसकटची आहे. अशी ही काळी उडदाची डाळ घेतलेली पसरट भांड्यामध्ये टाकली. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणून डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडीशी रगडून घ्यायची, म्हणजे डाळ टिकवण्यासाठी जेणेकरून काही पावडर लावलेली असेल ती संपूर्ण काढून 2 ते 3 पाण्याने ही डाळ धुवून घ्यायची आहे. आता डाळ ही धुवून झालेली आहे. त्यानंतर डाळ ही आपल्याला भिजत घालायची आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त वेळ असेल तर नॉर्मल पाणी टाका आणि जर का तुमच्याकडे जास्त वेळ नसेल, 3 ते 4 तासाच्या आतमध्येच तुम्हाला ही रेसिपी बनवायची असेल तर यामध्ये कोमट पाण्याचा वापर करा. तर या ठिकाणी मी आता कोमट पाणी टाकते. कोमट म्हणजे जास्त गरमही आपल्याला पाणी वापरायचं नाही. हाताला चटका सोचवेल एवढंच गरम पाणी टाकून यावरती झाकण ठेवलेलं आहे. तर आता ही डाळ मी तुम्हाला साधारण 3.5 ते 4 तासानंतर दाखवते. डाळ मस्त भिजलेली आहे, मस्त फुलून आलेली आहे. आता ही डाळ आपल्याला धुवून काढायची आहे, म्हणजे डाळीला असलेली जी साल आहे ती पूर्णपणे आपल्याला काढायची आहे. म्हणून डाळ दोघं हातांवरती अशा पद्धतीने चोडून घ्यायची आहे, म्हणजे डाळीला चिटकलेले साल संपूर्ण ही निघते. तुम्हाला जर का अशा पद्धतीने डाळ ही धुवायची नसेल, जी मार्केटमध्ये उडदाची डाळ पॉलिश केलेली मिळते ती सुद्धा तुम्ही वापरू शकतात. पण अशा सालीसकटच्या डाळीची तुम्ही ही रेसिपी कराल तर चवीला अप्रतिम लागते. एकदा बनवून खाल तर पुन्हा नक्कीच तुम्ही ही रेसिपी कराल अशी माझी खात्री आहे. तर या पद्धतीने ही डाळ आपल्याला धुवून काढायची आहे, म्हणजे डाळमध्ये जे साल असतात डाळीचे ते संपूर्ण निघतात. अशा पद्धतीने पाणी पुन्हा टाकायचं आणि ते पाणी काढायचं. ह्या प्रकारे 5 ते 6 वेळेस अशा पद्धतीने पाणी टाकून काढत घेतलं का डाळ अशी पांढरी शुभ्रही होत असते. पूर्ण डाळची साली निघालेली आहे. आता यामध्ये पाणी आहे म्हणून एखादी चाळणीमध्ये ही डाळ काढून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून पूर्ण पाणी यातलं निथळेल डाळीच्या आतून. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला टाकायची आहे. जेवढी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटता जमेल तेवढीच डाळ ही टाकायची आहे आणि यामध्ये पाणी न घालता ही डाळ मिक्सरला लावून आपल्याला वाटून घ्यायची आहे. आता डाळ ही वाटून झालेली आहे. त्यानंतर एखादी पसरट बाउलमध्ये ही डाळ काढत घ्यायची आहे वाटलेली आणि पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून संपूर्ण डाळ ही आपल्याला वाटून घ्यायची आहे. फक्त डाळ वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही. डाळ ही वाटून झाल्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण करायचं आहे, म्हणून मी काही 8 ते 10 मिरच्या घेतल्या, अशा लहान साईजच्या आहे आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या. तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकतात. त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि पाणी न घालता अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. असा हा ठेचा झाल्यानंतर हा जो ठेचा आहे मिरची लसूणचा या डाळीच्या वाटणामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद टाकू आणि साधारण अर्धा चमचा बडीशोप वापरायची आहे. 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्याला सगळ्या शेवटी टाकायचं आहे, म्हणजे तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतरच मग मीठ टाकायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. चमचपेक्षा हाताने हे साहित्य हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स होते, म्हणून चमचचा वापर न करता हाताने मस्त असे फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा पद्धतीने छोटा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे. आता हे वडे मी तुम्हाला केळीच्या पानावरती सुद्धा करून दाखवते, म्हणून केळीच्या पानालाही पाणी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हा गोळा ठेवायचा आहे आणि हाताने अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे. मस्त असा गोलाकार झालेला आहे. तुम्ही असा सुद्धा ठेवू शकतात किंवा ह्या वड्याला आतमध्ये छिद्रही करून घेऊ शकतात. ह्या प्रकारे सर्व काही तुमच्या आवडीप्रमाणे आहे. नंतर हाताला अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला चिटकणार नाही आणि अशा पद्धतीने हातावरती काढून घ्यायचं आहे. तेल सुद्धा गरम आहे, गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आता मी तशाच पद्धतीने जर का तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर एखादी प्लास्टिकची पिशवी स्वच्छ धुतल्यावरती त्यावरती अशा पद्धतीने वडे हे पसरून घ्यायचे आहे. प्लास्टिक पेपर सुद्धा ओला करून घ्यायचा आहे, मगच त्यावरती वडा पसरवायचा आहे. वडा पसरवताना जास्त पातळसरही पसरवायचा नाही आणि जाड सुद्धा राहू द्यायचा नाही. छिद्र हवं असेल तर छिद्र करा, नाही हवे असेल तर प्लेन सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात. अशा पद्धतीने तापलेल्या तेलामध्ये वडा हा थापून झाल्यानंतर सोडायचा आहे. काही सेकंद तसाच राहू द्यायचा आहे.
आणि त्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने उलटून पालटून हे वडे संपूर्ण आपल्याला शेकून घ्यायचे आहे. अजिबात तेलकट ही रेसिपी होत नाही. चवीला मस्त अशी लागणारी ही वड्याची रेसिपी अगदी झटपट होत असते. आता आधीच्या वड्याला मी छिद्र करून घेतलं आणि दुसऱ्या वड्याला छिद्र केलेलं नाही. प्लेनच असा हा वडा राहू दिलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारचा करू शकता, छिद्र असलेला किंवा छिद्र नसलेला. तर खानदेशची ही पारंपरिक रेसिपी आहे. सणासुदीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये ही उडदाच्या काळ्या डाळीपासून अशा पद्धतीचे वडे तर हे बनवले जातात. सणासुदीच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही हे वडे बनवून घेऊ शकतात किंवा नेहमीच्या नाश्त्याला सुद्धा एखाद दिवशी तुम्ही ही वड्यांची रेसिपी बनवून घेऊ शकतात. चवीला अप्रतिम लागतात, पौष्टिक सुद्धा आहे आणि तेलकटही होत नाही. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे वडे मी तळून घेते. आता आपण नाश्ता रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया. मी ह्या वाटीने 2 वाटी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही जाड तांदूळ घेऊ शकता. 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी ही हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. दोघं हे मिक्स करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून स्वच्छ हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. रेशनचे तांदूळ थोडेसे काळपट असल्यामुळे याचं काळपट पाणी निघेल तर आपल्याला छान असं 3 ते 4 पाण्यापर्यंत हे धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता ह्या डाळ तांदूळावरती झाकण ठेवते आणि 5 ते 6 तासासाठी हे आपल्याला भिजून घ्यायचं आहे. तर डाळ आणि तांदूळ दुपारी 2 वाजेला हे भिजत घातलं आणि संध्याकाळी 7 वाजेला आपण पाहूया. डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून त्यामध्ये छान पाणी टाकून घेतलेलं होतं. त्यामुळे हे बबल्स आलेलं पाणी आपल्याला फेकायचं नाही. तर ह्याच पाण्याचा वापर करून डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे पाणी नाही फेकले, ह्याच पाण्याचा वापर केला तर पीठ छान फर्मेंटेशन होते. तर एकदम बारीक हे अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकदम स्मूथ असंच हे आपल्याला वाटायचं आहे आणि तुम्ही पाहू शकतात एकदम पातळ सुद्धा नाही आणि घट्ट सुद्धा नाही. तर अशाच प्रकारे हे मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. तर आता यावरती झाकण ठेवून घेऊ आणि रात्रभर हे असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. सकाळी तुम्ही पाहू शकतात 8 ते 8:30 वाजेला मी तुम्हाला दाखवत आहे. छान असं हे पीठ फर्मंट झालेलं आहे, मस्त जाडी आलेली आहे. तर आप्पे बनवण्यासाठी आपल्याला असंच पीठ हवं आहे. चला तर मग आता आप्पे बनवायला सुरुवात करूया. तर एक दुसरं बाउल घेते आणि आपल्याला जेवढे आप्पे बनवायचे आहे त्यानुसार ह्या भांड्यामध्ये आपल्याला जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण हे फर्मेंटेशनसाठी ठेवलं रात्री किती पातळसर होतं आणि सकाळी पीठ छान असं फुलल्यानंतर घट्टसर होते. तर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. दही टाकायचं आहे. तर पोहे खाण्याच्या चम्मचने 1 चमचा दही टाकून हळद, दही, मीठ हे छान असं फेटून घ्यायचं आहे. तर एकाच डायरेक्शनने एखाधिक मिनटं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. म्हणजे दही डाळ तांदूळाच्या मिश्रणामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स होईल, दह्याच्या गुठळ्या राहणार नाही. एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. पूर्ण दही हे छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं पाहिजे. तर आता हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये साधारण मीडियम साईजची पाववाटी एकदम बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. एकदम बारीक चिरलेला टमाटर टाकायचा आहे. तुम्हाला हव्या त्या भाज्यासुद्धा यामध्ये टाकू शकतात, काकडी, गाजर वगैरे. तर ह्या चमच्यामध्ये मी लसूण आणि मिरची त्यासोबतच थोडासा कोथिंबीर टाकून एकदम बारीक ठेचा करून घेतलेला आहे. असा पाणी न टाकता तो ठेचा टाकायचा आहे. चवीनुसार तुम्ही टाकू शकतात. चिमूटभर काळे मिऱ्यांची पावडर टाकायची आहे. तर चवीनुसार टाकू शकतात. आणि ही पुदिन्याची पानं घेतलेली आहे. 5 ते 6 पाने अशा प्रकारे हाताने तोडून टाकते, थोडीशी जाडसर. पुदिन्याची पाने आप्पे खाताना दाताखाली आली का चव छान लागते. हे फेटून घ्यायचं आहे. फेटून घेण्याच्या आधी यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. आता तेल वगैरे सर्व साहित्य हे टाकून झालेलं आहे. मिक्स करायचं आहे. असं थोडा वेळ हे फेटून घ्यायचं आहे. म्हणजे तेल वगैरे सर्व साहित्य छान असं एकजीव होईल. आणि छान एकजीव झाल्यानंतर आप्पे पात्र घ्यायचं आहे. आप्पे पात्राला थोडंसं तेल हे लावून घेते. गॅसची फ्लेम बंद आहे. बंद असतानाच आधी तेल हे लावून घेत आहे. जास्त आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही. अतिशय कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता तयार करणार आहोत. तेल लावून झाल्यानंतर गॅस चालू करते. थोडंसं हे तापू द्यायचं आहे. आणि आप्पे पात्र थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशा चमच्याने
पूर्ण आप्पे पात्रामध्ये मिश्रण हे भरायचं आहे। आप्पे पात्रामध्ये मिश्रण भरत असताना आधी आपल्याला साईडला भरायचं आहे, आतमध्ये सुरुवात नंतर भरायचं, कारण गॅसची फ्लेम आतमध्ये जास्त लागते तर लवकर आतमधले आप्पे हे करपतात। अशा प्रकारे आजूबाजूचं पूर्ण मिश्रण हे भरून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी आतमध्ये भरून घेते। असं थोडंसं खाली ठेवायचं, एकदम भरायचं नाही, कारण हे आप्पे फुलतात। पूर्ण भरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटं झालेले आहे, गॅसची फ्लेम मीडियम होती। आप्पे चेक करून घेऊ कशा प्रकारे झालेत का नाही। तुम्ही पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आणि लगेचच ते पलटले सुद्धा जात आहे। खालची बाजू ही शेकून झाल्यानंतर हे सर्व आप्पे आपण पलटून घेऊ। तर आपण ही जी नाश्त्यासाठीची आप्प्याची रेसिपी पाहत आहोत ही एकदम बनवायला सोपी आहे आणि मोजक्या साहित्यातच होत असते। जे साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, तेवढ्याच साहित्यामध्ये बनवून मस्त असा नाश्ता तयार होत असतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझं हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। तर अशा प्रकारे पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि मस्त आप्पे हे शेकले गेलेले आहे। तुम्ही दोघं बाजू पाहू शकतात आप्प्यांची आणि छान फुगलेले सुद्धा आहे। मस्त अतिशय झटपट कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यात बनवून हे तयार झालेले आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि प्लेटमध्ये तुम्हाला आप्पे काढून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता एकदम पाणीपुरीच्या फुग्यांसारखे हे आप्पे तयार झालेले आहे आणि रंग सुद्धा छान असा आलेला आहे आप्प्यांना। तर ह्या आप्प्यांसोबत टमाटर सॉस किंवा लहान मुलं तर असेच खात असतात। तर आप्प्यांसोबत खायला ही अशी एक चटणी करून घेतलेली आहे। यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे, खोबरं, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या, थोडासा कोथिंबीर आणि थोडासा पुदिना असं घालून मिक्सरमध्ये पाणी टाकून आवश्यकतेनुसार ही चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे आणि झटपट अशी पटकन कमी तेलामध्ये ही नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे। तर आप्पा तुम्ही पाहू शकता छान गोलगरीत झालेला आहे। मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। आतमध्ये सुद्धा छान असा स्पंज आलेला आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम असा। नाश्त्याचा प्रकार तिसरा। तर मैत्रिणींनो, तुमचा सुद्धा खमंग ढोकळा अगदी परफेक्ट यावा यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। खमंग ढोकळ्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप बेसन पीठ। तर बेसन पीठ आपल्याला एकदम बारीक घ्यायचं आहे हे दळलेलं, आणि 2 कप बेसन पिठासाठी 1 कप दही लागणार आहे। तर मी हे मेजरमेंट कपचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे आणि हेच प्रमाण वाटीमध्ये कसं घ्यायचं ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत। तर आता 2 कप बेसनासाठी 4 टेबलस्पून आपल्याला बारीक रवा लागणार आहे। रवा हा बारीकच घ्यायचा, जाड रवा नाही। जर का जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्यायचा। तर अशा प्रकारे 4 चमचे रवा हा टाकून घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये तेल टाकायचं आहे। तर तेल आपल्याला नॉर्मलच वापरायचे आहे, गरम वगैरे केलेले नाही। आता यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेते। साखर टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद अगदी कमीच टाकायची आणि सुरुवातीला पाण्याचा वापर न करता फक्त दह्यामध्येच हे जे मिश्रण आहे सर्व मिक्स करून घ्यायचं। तर मैत्रिणींनो, ढोकळ्यामध्ये जर का हळद जास्त टाकली आणि त्यामध्ये आपण सोडा वापरत असतो तर ढोकळ्यामध्ये लालसर स्पॉट येतात, ढोकळा थोडासा लालसर होतो। तर ढोकळा लालसर सुद्धा होऊ नये आणि अगदी मार्केटसारखा छान असा रंग यावा ढोकळ्याला, तर त्यासाठी ढोकळ्यामध्ये जो खाण्याचा रंग असतो तर त्या रंगाचे काही ड्रॉप आपल्याला टाकायचे आहे। तर तुम्ही पावडर रंग सुद्धा वापरू शकतात किंवा जल रंग सुद्धा। तर अगदी मार्केटसारखा रंग येण्यासाठी मी थोडासा यामध्ये रंग टाकून घेते। तुम्ही पाहू शकतात फक्त 3 ते 4 थेंब रंगाचे टाकून घेतलेले आहे। जर का तुम्हाला अगदी पिवळा धमक मार्केटसारखा रंग हवा नसेल तर तुम्ही रंग स्किप सुद्धा करू शकतात। तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, आपण जे ढोकळ्यासाठी बेसन पीठ घेत असाल तर का ढोकळा तुमचा थोडासा चिकटसर होत असेल तर मोठ्या गिरणीवरती गहू वगैरे दळल्यानंतर त्या गव्हाचा काही प्रमाणामध्ये पीठ
बेसन पीठमध्ये नक्कीच येतं. तर मोठ्या गिरणीवरचं नाही घ्यायला हवं, एक तर रेडीमेड घ्यायला हवं किंवा छोटी जी गिरणी असते घरघंटी त्यावरचं दडलेलं बेसन पिठाचा ढोकळा बनवा, अगदी परफेक्ट येईल. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही पाहू शकतात एकाच डायरेक्शनने हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता यामध्ये लिंबू घेतलेला आहे, तर एक लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे. तर आपण लिंबूचा सुद्धा वापर करू शकतात किंवा एखादिक वेळेस आपण ढोकळा बनवतो आणि घरामध्ये लिंबू वगैरे नसते तर त्यावेळेस सायट्रिक ॲसिडचा सुद्धा वापर करून घेऊ शकतात. तर पाव चमचा सायट्रिक ॲसिड वापरू शकतात. आता लिंबूचा रस ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. ढोकळ्याचं मिश्रण छान असं आपल्याला भरपूर फेटायचं आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे, आणि फेटताना एकाच डायरेक्शनने फेटायचं आहे. थोडंसं अगदी हे घट्टसर वाटत आहे मिश्रण, तर थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे अगदी परफेक्ट मिश्रण हे होईल. अशा प्रकारे छान फेटून घेतल्याने एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार होत असते आणि ढोकळा सुद्धा छान जाळीदार आणि स्पंजी होतो. आता झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला हे असंच राहू द्यायचं आहे, म्हणजे रवा वगैरे छान यामध्ये मुरेल. आता तोपर्यंत कढईमध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे 2 ग्लास आणि स्टँड ठेवून गॅस चालू केलेला आहे. पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत ज्या ताटामध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार असाल त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, प्रत्येकाच्याच घरामध्ये मेजरमेंट कप नसतात आणि आपण ढोकळा बनवतो, जर का साहित्य थोडंसं कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तर ढोकळा हा बिघडतो, परफेक्ट असा येत नाही. तर अगदी परफेक्ट ढोकळा यावा त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही माहिती सांगत आहे. तर प्रत्येकाच्याच घरात मेजरमेंट कप नसतात, तर ही जी वाटी आहे ही तर प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असते अशा प्रकारची भाजीची. तर 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, ते वाटीने मी तुम्हाला मोजून दाखवते किती भरते आहे, म्हणजे माझ्या सर्व मैत्रिणीचा ढोकळा अगदी परफेक्ट येईल. तर अशा प्रकारे 2 कप हे बेसन पीठ मोजल्यानंतर वाटीमध्ये भरून घेतलेलं आहे. अशी ही सपाट वाटी भरलेली आहे, वाटी दाबलेली वगैरे नाही, अशी वरच्यावर भरून घेतलेलं आहे. त्यामध्ये बेसन पीठ हे 1 वाटी बेसन पीठ झालेलं आहे. हे दुसरी वाटी आणि आता तिसरी वाटीमध्ये भरून घेत आहेत. तर हे 3 वाटी बेसन पीठ झालेलं आहे मैत्रिणींनो, 2 कप म्हणजे. तर तुम्ही जर का वाटीच्या प्रमाणामध्ये ढोकळा बनवत असाल तर 3 वाटी घेऊ शकतात, किंवा यापेक्षा कमी करायचं असेल तर 1.5 वाटीचा सुद्धा तुम्ही करू शकतात. तर आता ह्या मेजरमेंट स्पूनने मी तुम्हाला प्रमाण दाखवलेलं आहे. तर पोहे खाण्याचा चम्मच तर प्रत्येकाच्याच घरात असतो, तर हे सुद्धा आपण रव्याचं प्रमाण मोजून घेऊया. पोहे खाण्याच्या चम्मचने किती भरतं, तर मेजरमेंट स्पूनने तुम्ही रवा घेत असाल बारीक तर तो 4 चमचे घ्यायचा आहे, आणि जर का पोहे खाण्याच्या चमच्याने घ्यायचा झाला तर तोच रवा आपण मोजून घेऊया. तर अशा या चमच्याने गच्च भरून हाच रवा 6 चमचे भरत आहे. तुम्ही पाहू शकता 2 चमचे टाकून घेतलेला आहे. हा 3रा चमचा, हा 4था, 5वा आणि हा 6वा. तर तुम्ही ह्याच प्रमाणामध्ये 6 चमचे रवा घेऊ शकतात. तर आता मी तुम्हाला साखर सुद्धा दाखवते मैत्रिणींनो. साखर घेतलेली आहे ती 2 टेबलस्पून. पोहे खाण्याच्या चमच्याने तीच साखर अशी गच्च भरलेली 3 चमचे भरत आहे. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का मेजरमेंट स्पून किंवा कप नसतील तरी सुद्धा तुम्ही ह्या प्रमाणामध्ये ढोकळा बनवा, अगदी परफेक्ट येईल. तर आता 10 मिनिटं सुद्धा झालेला आहे. आपण यामध्ये रवा वापरलेला होता म्हणून 10 मिनिटं हे मिश्रण असंच राहू दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात आता हे मिश्रण कशा प्रकारे आहे. इतपतच हे आपल्याला पातळ ठेवायचं आहे, यापेक्षा घट्ट सुद्धा नको किंवा जास्त पातळ सुद्धा नको. तर 1 चमचा हा सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा. बेकिंग पावडर नाही घ्यायची, तर बेकिंग सोडा घेतलेला आहे, आणि सोडा छान असा ॲक्टिवेट व्हावा त्यासाठी वरतून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे सोड्यामध्ये. छान एकजीव लगेचच पटापट हे फेटायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. सोडाच्या ऐवजी तुम्ही 1 इनोचे साचेट सुद्धा टाकू शकता यामध्ये. तर सोडा वगैरे टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला घालवायचा नाही, तर पटापट हे मिश्रण फेटायचं आहे. अशा प्रकारे छान फ्लफी झाल्यानंतर उकडत्या पाण्यामध्ये ताट ठेवून घेतलेलं आहे. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे, आणि तेल लावलेलं ताट ठेवून त्यामध्ये लगेचच हे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाचा रंग छान असं फ्लफी झालेला आहे. मिश्रण टाकून झाल्यानंतर त्यावरती लगेचच झाकण ठेवायचं आहे, आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. तर साधारण 5 मिनिटं गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवते आणि 5 मिनिटं मीडियम ठेवते. तर अशा प्रकारे 10 मिनिटं हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे.
आता ढोकळा मी तुम्हाला चेक करून दाखवते. अशा प्रकारे सुरी किंवा चमचा यामध्ये टोचून पाहायचा. चमचा अगदी क्लीन निघाला, याला चिटकलेला नाही, म्हणजे ढोकळा हा परफेक्ट असा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असा स्पंजी हा ढोकळा झालेला आहे. तर ताटसुद्धा मी कढईमधून काढून घेतलेला आहे बाहेर. चला तर मग आता ह्या ढोकळ्याला फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी 1 पळी तेल कढईमध्ये टाकून घेतलेले आहे. 1 चमचा मोहरी टाकून त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरचीचे काप टाकायचे आहे. 10 ते 15 कढीपत्त्याची पाने. सर्व हे आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर आता 1 कप पाणी टाकते यामध्ये. मिरची अशी छान भाजून झाली का त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर टाकायची आहे. एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि ढोकळा हा अर्धवट असा थंड झालेला आहे. पाणीसुद्धा अर्धवटच थंड हे टाकायचं आहे. एकदम कडकडीत ढोकळ्यावरती कडकडीत गरम हे पाणी आपल्याला टाकायचं नाही. फोडणी पसरून झाल्यानंतर सुरीने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये ढोकळ्याचे काप करायचे आहे. तर मैत्रिणींनो, काप मी करून घेतलेले आहे ढोकळ्याचे. आणि ढोकळासुद्धा तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमध्ये आणतो तशाच प्रकारचा झटपट हा बेसन ढोकळा तयार झालेला आहे. एकदम मऊ आणि स्पंजी हा ढोकळा तयार होत असतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. ज्या प्रकारे रेस्टॉरंटमध्ये ढोकळा मिळत असतो सेम तसाच ढोकळा हा दिसायला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा तसाच आलेला आहे. अगदी झटपट तयार होणारे हे बेसन पिठाचे ढोकळे छान असे होत असतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा अशा या प्रमाणामध्ये करून पहा, अगदी परफेक्ट येतील. चला तर मग पुन्हा भेटू नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आता आपण नाश्त्याचा प्रकार चौथा पाहूया. सध्या मार्केटमध्ये भरपूर विक्रीसाठी असे हे कणस ताजे आलेले आहे. फक्त कणीस घेताना आपल्याला थोडेसे जाड दाण्याचे घ्यायचे आहे, म्हणजे दाणे निघतील अशा पद्धतीचे. तर या ठिकाणी मी 1 किलो हे कणीस घेतलेले आहे, साधारण 3 कणस. त्यानंतर सोलून घेतले आणि सोलल्यानंतर ताटामध्ये हे जे दाणे आहे अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे. जर का आधी आतमधले काढून घ्यायचे अशा 2-3 लाईन, आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी भराभर पटापट हे दाणे आपण काढून घेऊ शकतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये हे दाणे काढून घ्यायचे आहे. चवीला अतिशय मस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे. तर आता या ठिकाणी 3 कणसांचे दाणे हे काढून घेतलेले आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने सांगायचं झालं तर फक्त 1 चमचा किंवा त्यापेक्षाही कमी तेल वापरायचं आहे. जास्त तेलाची काही गरज भासत नाही या रेसिपीसाठी. गॅस चालू केलेला आहे. आता तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं का पाव चमचा यामध्ये फक्त मी जिरं घालते आणि जिरं तळतळल्यानंतर हे दाणे आपण सोलून घेतलेले आहे, म्हणजे काढून घेतलेले आहे कणसाच्या आतून, ते दाणे कढईमध्ये टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळही मिक्स करायचं नाही, फक्त काही सेकंद मिक्स करून घेतलं. आता ह्या दाण्यांमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजेच पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा चमचा मीठ घालते आणि पाव चमचा हळद टाकायची आहे. हळदीमुळे रंग छान येतो या रेसिपीला. आणि त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची. कमी गॅसवरती हे व्यवस्थित छान असे होतात. गॅसची फ्लेम कमी केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकून राहू द्यायचं आहे. 1.5 ते 2 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने हे दाणे मऊ झालेले आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. हळदीमुळे रंगही मस्त असा आलेला आहे. मिक्स करून घेतल्यानंतर एक लहान साईजचाच कांदा बारीक चिरून घेतला आणि त्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो सुद्धा चिरून घेतला बारीक असा. अर्धा चमचा मिरची पावडर टाकते, चवीनुसार टाकायची आहे मिरची पावडर. सोबतच पाव चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. जर का तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरू शकतात अर्धा चमचा. अर्धा लिंबू पिळूनही घालू शकतात तुमच्या चवीनुसार. तर ही आमचूर पावडर मी घरीच बनवलेली आहे. कशी बनवलेली आहे ही पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही पाहू शकतात. म्हणजे जेव्हा सिजनेबल ही रेसिपी तुम्ही आमचूर पावडरची करू शकतात उन्हाळ्यामध्ये. सगळे साहित्य हे जे घातलेले आहे आपण मसाले मिक्स करून घ्यायचं आहे
आणि गॅस कमीच आहे. कमी गॅसवरती फक्त 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे कांदासुद्धा हलका असा मऊ झालेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतर ही जी रेसिपी आहे खाण्यासाठी अगदी झटपट आपण बनवून घेतलेली आहे. तर मंडळी, ही जी रेसिपी आहे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी किंवा टिफिनमध्ये भी न्यायचं झालं तर अगदी झटपट बनवून ही रेसिपी तुम्ही डब्यामध्ये नेऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी आणि मोजक्या साहित्यात त्यासोबतच झटपट होणारी आणि कमी तेलकट अशी ही पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे. बॅचलर सुद्धा अगदी झटपट करतील अशी ही रेसिपी आहे. मग नाश्त्याचा प्रकार 5वा पाहूया. 1 वाटी मी रवा घेतला. रवा हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकतात. 1 वाटी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ टाकायचं आहे. डोशाला रंग छान यावा त्यासाठी अर्धा चमचा साखर टाकते. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर 1 वाटी दही टाकायचं आहे. जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दही घालायचं आहे. त्यानंतर त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपण अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी असंच बाजूला राहू द्यायचं आहे. मिक्सरला लावून हे असं फिरवून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ असं हे बॅटर झालेलं आहे. त्यानंतर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला हे जे मिश्रण आहे ते चिटकतं. तर आपल्याला अन्न हे वाया जाऊ द्यायचं नाही. तर म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते अर्धी वाटी राहिलेलं पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली जी पेस्ट आहे ती संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ते पाणी या बॅटरमध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात असं जर का आपण क्लीन करून घेतलं तर आपलं अन्न हे वायासुद्धा जात नाही. 1 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी वापरलेलं आहे आपण या ठिकाणी. सगळं हे साहित्य अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात एवढं हे ठीक बॅटर आहे. आता झाकण ठेवून घेते आणि साधारण 5 ते 6 मिनिटापर्यंत झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे. यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा हा फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात 5 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते थोडंसे घट्टसर झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता डोसे बनवायचे आहे. गॅसवरती तवासुद्धा तापण्यासाठी ठेवायचा आहे. गॅस चालू केलेला आहे. तावा तापत आहे तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, म्हणजेच खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही जी रेसिपी आहे आपण अगदी झटपट म्हणजेच इन्स्टंट रेसिपी करणार आहोत. म्हणून मिश्रण छान फुलावं म्हणून त्यासाठी यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे. एकाच डायरेक्शनने हे असं फेटून घेऊ. तुम्ही पाहू शकता सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं फुलून येते. एवढंच हे पातळसर मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे. सोबतच आपण तवा तापण्यासाठी ठेवलेला होता. तवासुद्धा छान तापलेला आहे. तवा तापल्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का ब्रश असेल तर ब्रशने लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर कांदा तर आपल्याकडे असतोच. कांदा कापायचा आहे आणि कांद्याला सुरी अशा प्रकारे टोचून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त असं हे तव्याला तेल लागत असते. किंवा वांगी असेल तर वांगीसुद्धा खालची बाजू कापायची आहे आणि देठ हातामध्ये पकडून वांग्याने सुद्धा तेल लावून घेऊ शकतात. अगदी थोडंसंच तेल आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तवा हा जो आहे आपल्याला कडकडीत असा तापून घ्यायचा आहे आणि तव्याचं टेम्परेचर हे कमी करायचं आहे. म्हणून त्यावरती थोडंसं पाणी शितळायचं आणि टिश्यू पेपरने किंवा एखादी कॉटनच्या रुमालाने पुसून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, आपण डोसा जेव्हा पसरवतो ना तो चमच्याला चिटकून निघत नाही, एकसारखा असा छान पसरला जातो. आता डोसा करूया. मिश्रण जे आहे ते ढवळूनच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून चमच्यावर हे मिश्रण घेतलेलं आहे आणि टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे एकसारखा हा चमचा आपल्याला फिरवत घ्यायचा आहे. चमच्याला कुठेही हे मिश्रण चिटकत नाही. तुम्ही जर का असं पाणी टाकून घेतलं आणि तेल लावून घेतलं तर अजिबात हे मिश्रण चिटकत नाही आणि डोसे असे छान एकसारखे येतात. त्यानंतर आधी मी सांगितल्याप्रमाणे ब्रश असेल तर ब्रशने तुम्ही वरतून थोडंसं तेल लावून घ्या आणि जर का ब्रश नसेल तर आपण कांदा तर केलेलाच आहे तेल लावण्यासाठी. त्या कांद्याला तेल लावायचं आहे. कांदा तेलात बुडवून घ्यायचा आहे आणि पूर्ण डोश्यावरती अशा प्रकारे कांदा हा फिरवायचा आहे.
जिथे डोसा हा जाड असतो तिथे सुद्धा तो बारीक होतो असा कांदा फिरवल्यानंतर. असा एकसारखा डोसा मस्त झालेला आहे आणि डोशाला मस्त अशी जाडी सुद्धा दिसत आहे. तवा हा मोठा आहे आणि आपण मोठाच डोसा हा केलेला आहे. एकाच ठिकाणी जर का आपण तवा असाच राहू दिला तर डोसा एकाच ठिकाणी आतमध्येच तो जळेल. असा छान शेकावा त्यासाठी तवा फिरवत घ्यायचा आहे असा हाताने, म्हणजे डोसा पूर्ण साईडला छान असा शेकला जातो. असा एकसारखा शेकला गेलेला आहे हा डोसा आणि काही सेकंदमध्येच ह्या ज्या कळा असतात ना डोशाच्या त्या अशा वर येतात. गॅसची फ्लेम आपल्याला डोसा शेकत असताना अजिबात कमी करायची नाही. मीडियम केली तर काही हरकत नाही. मीडियम गॅसवरती हा डोसा आपण कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. आता हा डोसा मी तुम्हाला काढून दाखवते. कळा मोकळं झालेले आहे. अशा प्रकारचा रंग आलेला आहे आणि आणखीन जर का आपल्याला ब्राऊन डोसा हा करायचा असला तर काही सेकंद पुन्हा मस्त शेकून घ्या. तुम्ही पाहू शकता आता वरतून थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला. त्यानंतर हा जो डोसा आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे डोशाची ही घडी करून घेते. तुम्ही पाहू शकतात किती सोपी पद्धत आहे. कोणत्याही प्रकारचं आपल्याला डाळ किंवा तांदूळ भिजत न घालता फक्त 5 मिनिटांमध्येच हा डोसा आपण बनवून घेऊ शकतो. रंगही किती मस्त आलेला आहे. एकदम कुरकुरीत अशा प्रकारचा पहिला हा डोसा आपला तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा डोसे आपल्याला बनवून घ्यायचे आहे. किती कुरकुरीत झालेला आहे मस्त असा. नाश्ता रेसिपीचा प्रकार 6वा पाहूया. आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपल्याला 2 चमचे या ठिकाणी साबुदाणा घ्यायचा आहे. अशी ही अगदी लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साधारण 2 चमचे साबुदाणा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजायचा म्हणजे साबुदाण्याचा रंगही आपल्याला बदलू द्यायचा नाही. तर साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत अगदी गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती परतून घेतला म्हणजे जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघेल आणि साबुदाणा मिक्सरमध्ये छान असा बारीक होईल. त्यानंतर साबुदाणा काढून पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून असा हा फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला. असं पीठ झाल्यानंतर या ठिकाणी 1 कप भगर घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकतात. घेतलेली कपभर भगर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि भगर फिरवून घ्यायची आहे मिक्सरला लावून. साबुदाणा हा बारीक व्हायला वेळ लागतो म्हणून आपण सुरुवातीला साबुदाण्याचं पीठ करून घेतलं थोडंसं जाडसर. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर घातली म्हणजे व्यवस्थित भगर आणि साबुदाणा छान असं एकसारखं बारीक होते. आता गॅसवरती पॅन ठेवून घेतला. त्यामध्ये फक्त 1 चमच्यावर आपल्याला तेल घालायचं आहे. जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने. आणि 1/2 चमचा जिरे. चवीनुसार मिरची घालायची आहे. या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि त्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. मिरची अशी व्यवस्थित भाजून झाली का त्यामध्ये ज्या कपाने आपण भगर घेतलेली आहे त्याच कपाने पाणी घालायचं आहे. तर 1 कप पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर हे 1/4 कप पाणी. तर साधारण 1.25-2 कप पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे 1 कप भगरसाठी. आणि चवीनुसार मीठ. तर या ठिकाणी मी सेंधा मिठाचा वापर करते. जे आपण उपवासाला खातो ते. तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकतात. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर जे आपण पीठ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पीठ घालायचं आहे. तर सुरुवातीला अर्धं पीठ टाकलं आणि मिक्स करून घेते. असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर बाकीचं राहिलेलं पीठसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला जर का एकदम पीठ टाकून दिलं तर याच्या गुठळ्या होऊ शकतात आणि ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता जमत नाही. म्हणून सुरुवातीला अर्धं पीठ टाका आणि त्यानंतर पूर्ण हे पीठ टाकून घ्या. 1 कप भगरसाठी आणि 2 चमचे साबुदाण्यासाठी 1.25-2 कप पाणी हे अगदी परफेक्ट होते. तुम्ही हेच प्रमाण कोणत्याही वाटीने किंवा तुमच्या घरातील कोणत्याही भांड्यानेही घेत असाल तर ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही पाणी आणि भगरीचं प्रमाण घ्या. आता गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती असं हे परतून घेतल्यानंतर लगेचच ते असं घट्टसर होत असते. आता गॅस बंद करते आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं आहे. थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे. त्यानंतर ह्या साईडचे या ठिकाणी मी 2 बटाटे घेतले. बटाटे खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. या प्रकारे बटाटा असा मऊसूत
शिजलेला असला का अगदी पटकन तो किसला जातो. आता घेतलेले 2 बटाटे किसून घेतलेले आहे. त्या मिश्रणामध्ये साधारण पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. शेंगदाणे असे हलके भाजून घेतले आणि सालं काढून घेतल्याने मिक्सरला असं अगदी थोडंसं जाडसर हे कूट फिरून घेतलेलं आहे. ते कूट टाकायचं आहे. शेंगदाण्याच्या कूटामुळे मस्त ह्या रेसिपीला कुरकुरीतपणा येत असतो. सगळं आता हे मिक्स करून घेऊ. बटाटा, शेंगदाण्याचं कूट आणि हे भगरीचं मिश्रण ह्या प्रकारे संपूर्ण असं मिक्स करून हा गोळा झालेला आहे. आता ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. उपवासाला तुम्ही तेल किंवा तूप जेही वापरत असाल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळीकडे थोडंसं टाकून घेतलेलं तेल हे पसरून घेतलं. आता हा जो मिश्रणाचा गोळा आहे तो उंडा यामध्ये ठेवायचा आहे आणि असं हाताने पसरून घ्यायचं आहे पूर्ण ताटामध्ये. पसरवताना तुम्ही गोल आकारामध्येही पसरून घेऊ शकतात किंवा असा थोडासा चौकोनी आकार द्या. म्हणजे आपण जेव्हा कापतो ते आपल्याला कापायला, वड्या पाडायला अगदी सोयीस्कर जातं. तर चमच्याचा वापर करून अशा प्रकारे मी चौकोनी आकार देते या मिश्रणाला. अशा प्रकारे एकसारखं हे थापून झाल्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि चौकोनी आकारामध्ये हे काप करून घेते. तुम्हाला आवडत असेल तुम्ही ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा हे कापून घेऊ शकतात. तर या ठिकाणी मी असे मीडियम साईजचे चौकोनी आकारामध्ये हे कापून घेते. ह्या प्रकारे संपूर्ण पीसेस हे कट करून झालेले आहे. आता ह्या वड्या मी तुम्हाला काढूनही दाखवते. अगदी सहज निघत असतात, अजिबात चिटकत नाही. खाली थोडंसं तेल लावून घेतलं का पटकन ह्या वड्या निघतात. तर अशा प्रकारे संपूर्ण ह्या ज्या वड्या आहे आपल्याला काढून घ्यायच्या आहे ह्या प्रकारे. तर अशा चौकोनी ह्या वड्यासुद्धा तुम्ही तळून घेऊ शकतात. पण आणखीन ह्या वड्या छान दिसाव्यात त्यासाठी ह्या वड्यांना जर का आतमधून अशा प्रकारे आकार दिला त्या आणखीनच दिसायला सुंदर दिसतात. म्हणून अशा ट्रायंगल शेपमध्ये ह्या ज्या वड्या आहे त्या कट करून घेते. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात काहीतरी थोडंसं वेगळं वाटतं आणि दिसायलाही छान दिसतात. तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या ज्या वड्या आहे त्या चिरून घेते. म्हणजे आपण जेव्हा ह्या वड्या तळू त्या अगदी भराभर तळल्या जातील. गॅस त्यानंतर बंद करायची आपल्याला गरज येणार नाही. असे हे ट्रायंगल करून घेतल्यानंतर आता संपूर्ण वड्याचे ट्रायंगल करून घेतलेले आहे. तोपर्यंत तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आधीच तेल तापण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं आणि गरम तेलामध्ये ह्या वड्या म्हणजेच हे ट्रायंगल आपल्याला सोडायचे आहे. ह्या वड्या तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे. जर का कमी गॅसवरती तळल्या तर तेलकट होतील. मोठ्या गॅसवरतीच तळून घ्या आणि काही सेकंद तेलामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने त्या पलटवायच्या नाही, तर काही सेकंद होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच मग पलटून घ्यायचे आहे. म्हणजे झाऱ्यालाही हे चिटकत नाही. अगदी सहज हे पलटवले जातात. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे. साबुदाणा भिजत घालायची गरज नाही किंवा काही नाही. अगदी झटपट हे ट्रायंगल होत असतात ह्या वड्या. अशा प्रकारे आपण आषाढी एकादशी असो किंवा कोणत्याही प्रकारचा उपवास असो त्या उपवासाला तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात किंवा नेहमीच्या नाश्त्याला सुद्धा आठवड्यातून एखाद दिवशी तुम्ही ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. चवीला अप्रतिम लागते आणि घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडणारी अशी आहे. असा छान रंग आलेला आहे मस्त. त्यानंतर काढून घ्यायचं आहे. तेलाच्या आतमधून काढताना असं थोडंसं तेल निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये काढत घ्यायचे आहे. तर टिश्यू पेपरसुद्धा वापरायची गरज नाही कारण हे अजिबात तेलकट होत नाही. तुमच्याकडे जर का पाहुणे मंडळी येत असेल तर तुम्ही आधीच अशा प्रकारे बनवून घ्या आणि त्यानंतर मग जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही तळून घ्या. रेसिपी किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि किती सोपी आहे. फक्त 10 ते 12 मिनिटांमध्येच ही बनून तयार होत असते. त्यासोबतच थोडे भाजलेले शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या ह्याची चटणी वाटून घेतली आणि तडका दिलेला आहे जिऱ्याचा. तुम्ही पाहू शकतात ही रेसिपी आपण पूर्णपणे तळून घेतलेली आहे आणि आता आवाजही ऐकून घेऊ शकतात किती कुरकुरीत ही रेसिपी वाटत आहे. चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा.
तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या देवदर्शन किचन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.